वसई पश्चिमेच्या मर्सेस रानशेत वाडी भागात महावितरणच्या तुटलेल्या विद्युत वाहक तारेचा स्पर्श होऊन एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। शनिवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। हा तरुण जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेला होता। त्या ठिकाणी विद्युत वाहक तार तुटून पडलेली होती। त्याच तारेचा शॉक लागून ही दुर्दैवी घटना घडली। सूरज कुमार वय वर्षे 22 असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। वसई पश्चिमेच्या मर्सेस भागातील रानशेतवाडी येथील शेतात नेहमीप्रमाणे चारा आणण्यासाठी तो गेला होता, कारण तो तेथीलच एका तबेल्यामध्ये काम करत होता। त्यामुळे रानशेतवाडी येथील शेतात तो चारा आणण्यासाठी गेला होता। मात्र शेतात महावितरणाची विद्युत वाहक तार तुटून पडली होती व त्यातून प्रवाह सुरूच होता। याच दरम्यान चारा गोळा करताना सूरज याचा स्पर्श विद्युत वाहक तारेला होताच त्याला जोराचा धक्का बसला। सांगितलं जात आहे की सूरज याचा पाय विद्युत तारेच्या वरती पडला आणि यातच त्याला शॉक लागला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। वसई विरारमध्ये मागील 8 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळी वारे सुरू असल्याने ही विद्युत तार खाली पडली आणि त्याचा करंट लागून नाहक सूरज याचा बळी गेला। या ठिकाणी महावितरणाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला असून कुणाचा जीव महत्त्वाचा राहिलेला नाही का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे। सर क्या कहोगे, आज एक लड़का, जवान लड़का एक करंट खा गए, जो करंट लग के उनकी मृत्यु हो गई, उसके बारे में सर क्या बोलना चाहते हैं? और आप भी इस गांव में रहते हो, तो सर आपने आज तक कंप्लेंट किया कि नहीं एमईसीबी को? एमईसीबी को बहुत कंप्लेंट किया कि हमारे इधर वायर पे एक सेफ्टी गार्ड नहीं है और हमारा जो लाइन जा रहा है वो बारिश के टाइम में इधर पानी जमा होता है और उसमें सुबह सुबह सब लोग ट्रैवल के लिए निकलते हैं। वो टाइम अगर ये वायर गिर जाता था तो बहुत बड़ा हादसा हो सकता है। तो इसके लिए कुछ ना कुछ उपाय योजना करना चाहिए था, लेकिन अभी तक एमईसीबी ने वाले कुछ भी उपाय योजना नहीं की। तो सर अभी उसका अगला कदम क्या होगा जब इन लोग नहीं काम कर रहे हो? अगला कदम तो आगे हम लोग तो पहला तो एमईसीबी का कंप्लेंट दे चुके हैं, लेकिन वो उसके ऊपर कोई एक्शन नहीं ले रहे। हम लोग भी गाँव वाले उसके ऊपर कुछ ना कुछ आंदोलन वगैरह करेंगे। जेरी साहेब इकडे काय झालं, आज हादसा काय झाला इकडे? आज सकाळी पहिल्यापासून माझं नाव जेरी मचोडो, एक समाजसेवक आहे। आज या गावातून मला सकाळीच एक फोन आला, तर या ठिकाणी जे एमईसीबीचे वायर गेलेले आहेत ती वायर तुटून एका मुलाला शॉक करंट लागून तो मृत्युमुखी पडला होता। तर या ठिकाणी येऊन पाहणी केली तर पाहिल्यानंतर ते मुलाला शॉक लागून एक मावडी यादव कुमार, मुलगाचं नाव काय होतं? सूरज कुमार यादव मुलाचं नाव होतं। इकडचाच आहे का तो? ॲक्च्युली तो VPचा आहे, पण तो होळी मार्केट आहे ना राऊतवाडी, त्या ठिकाणी तो कामाला आहे। तर तो रोजचा नेहमी रोजचा या ठिकाणी येऊन चार कापतो आणि नेहमीप्रमाणे तो आज पहाटे या ठिकाणी चार कापण्यासाठी तिकडे आला होता। आणि जे या वायरिंग केलेल्या आहेत ज्याप्रमाणे आपल्या अंगणामध्ये आपण कपडे सुकवण्यासाठी जोऱ्या रस्त्या बांधतात त्याप्रमाणे एमईसीवाल्यांचे हे संपूर्ण वायरिंग अशा झोलत्या ठेवलेल्या आहेत। आणि 3 वर्षापासून गावकऱ्यांनी कंप्लेंट करून सुद्धा या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं ते ट्रान्सफॉर्मर जे आता बघितलं तिकडे जाऊन, ते ट्रान्सफॉर्मर ओपन आहे, त्याची तुम्ही कंप्लेंट केली का नाही अजून? गावकऱ्यांनी बरेच वेळा 3 वर्षापासून कंप्लेंट केली आहे आणि करत आहेत, आजही करत आहेत, परंतु या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं काम या ठिकाणी होत नाहीये, त्यांना काहीच पडलं नाही। आणि एमईसीवाल्यांच्या निष्काळजीपणामुळेच आज या यादव मुलाचं त्या आज ज्योत प्राण मावळलेले आहे। किती वर्षाचा असेल तो? तो मुलगा 22-23 वर्षाचा होता। 22-23 वर्षाचा होता। तुम्हाला कसं माहित पडला तिकडे त्याला करंट लागला, मृत्यू झाली त्याची? कारण ते वायर तुटून पडले होते ना, त्या ठिकाणी जे महानगरपालिकेची जे माणसं स्वच्छता दूत ते येतात ना, त्यावेळी त्या लोकांनी गाडी पाहिल्यानंतर त्यांना कळलं की तिकडे कोणतरी माणूस मयत झालेला आहे। तर त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं आणि गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर तेव्हा आम्हाला फोन केला आणि नंतर आम्ही 112ला मी फोन करून पोलिसांनी चांगला असा प्रतिसाद दिला। एक 10 मिनिटांमध्ये पोलीस येऊन पंचनामा केला, फास्ट सर्व्हिस दिली त्यांनी। आणि मला वाटते की ह्यापुढे असं होऊ नये, तर मला वाटते संपूर्ण वायरिंग निघाव्यात, या ठिकाणी केबल बंच व्हावे, ट्रान्सफॉर्मर पाठीमागे ट्रान्सफॉर्मर आहे त्याला सेफ्टी द्यावं। तर मला वाटते ही त्यांच्याकडे विनंती करू आणि ज्या मुलाचं जो मृत्यू पाहिलेला आहे त्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, इतकी मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। तर या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची स्पष्ट माहिती हाती लागलेली नाहीये।
मात्र या घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा महावितरणचा हलगर्जीपणा समोर आलाय। या घटनेनंतर महावितरणच्या कारभाराविरोधात गावकऱ्यांनी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। तर यापूर्वी सुद्धा वसई विरारच्या विविध ठिकाणच्या भागात विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। या घटनेमुळे पुन्हा एकदा महावितरणच्या विद्युत वाहक तारांचा प्रश्न निर्माण झालाय। तर आता पुढेही पावसाचे दिवस असणार आहे, त्यामुळे या दरम्यान नागरिकांनी ध्वजांचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युत वाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये। सर्व प्रकारच्या अंधातरी लटकणाऱ्या केबल्स पासून दूर राहावे। एकंदरीत काळजी घ्या, सतर्क रहा, सुरक्षित रहा।